नमस्कार. मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला पालक आणि चणा डाळ. पालक म्हणजे इथे लोहाचा स्रोत आहे. लोह म्हणजे लोह त्याच्यात भरपूर प्रमाणात असतं. तसंच चणा डाळीमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. तर ही आमच्या गावी जशी भाजी करतात कोकणात, पालक आणि चणा डाळ वाटपाची मिक्स भाजी वाटण करून, ती तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघा. तर त्यासाठी मी इकडे 3 जुड्या पालकच्या छोट्या होत्या, तर त्या तिन्ही जुड्या मी स्वच्छ 5-6 वेळा पाण्याने धुवून, कारण त्याला धूळ असते पानाला. बाहेर विकतात ना ते रस्त्यावर लोक पालकची भाजी किंवा मंडईत असते, पण ते बुड्यावर असते, त्यामुळे स्वच्छ 4-5 वेळा धुवून घेतली आहे. नंतर ही अर्धी वाटी, ही जी वाटी आहे ती अर्धी वाटी मी चणा डाळ घेतली आहे आणि आता 5 मिनिटापूर्वी ही मी भिजत ठेवली आहे. म्हणजे ह्याला काही जास्त भिजवायला नको. त्यासाठी मी त्याचं वाटण करण्यासाठी आमच्या मालवणी पद्धतीचा हा कांदा घेतला आहे. हे लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत. थोडंसं आलं आहे अर्धा इंच, थोडी कोथिंबीर आहे आणि हे खोबरं घेतलं आहे. तर आता ह्याचं आपण वाटण करूया आणि साईड बाय साईड आपण ही भाजी फोडणीला घालूया. चिरलेला कांदा हे घेतला आहे. तर चला, तर आपण आता मस्तपैकी पालक चणा डाळ ही मिक्स भाजी बनवूया. हेल्दी, पौष्टिक, छान. तर त्याकरता मी आता तवा गरम करत ठेवला आहे आणि हे थोडंसं तेल ह्याच्यात ओतते, म्हणजे 1 चमचाभर असेल, कारण आम्ही तेल जास्त वापरत नाही. तर हे कांदा आता मी ह्याच्यात टाकते, लसूण पण टाकते आणि हे आलं पण टाकते. हे सगळं मिश्रण मी ह्याच्यात टाकते तेलात, तव्यावर. आणि हे आता आपण चांगलं परतून घेऊया. मीन टाईम येथे मी हा दुसरा पण गॅसचा हे पेटवलं आहे आणि इथे आता मी हे जे कुकर घेतलं आहे, कुकरचं भांडं, तर ते पसरण भांडं आहे आणि त्याच्यात आता मी हे फोडणीला घालणार आहे. जरा गरम होऊ दे कुकर. मग त्याच्यात मी हा लसूण ठेचलेला, बघा 4 पाकळ्याच आहेत, तो असा ठेचला आहे लोक आपल्या खलबत्त्याच्या त्या दांड्याने. आणि अगदी बारीक थोडंसं कांदा आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते, मस्त. आता कुकरचं भांडं हे गरम झालं. आता याच्यात आपण थोडंसं 1 चमचाभरच एवढं तेल टाकूया आणि ह्या तेलात आता हा ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा, तर तो चांगला परतवून घेऊया. हा जास्त लसूण परतवून घेतला आणि त्याचा जो स्मेल आहे, स्वाद आहे, तो त्या भाजीला लागेल आणि मग ती भाजी पण चवीला खूप छान लागते ठेचलेल्या लसणीवरची. आत्ताच त्याचा स्वाद किती मस्त येतोय बघा, लसणीचा आणि कांद्याचा. आणि इथे आपलं वाटणाचं कांदा, खोबरं, आलं, लसूण ते परतून घ्यायचं. आधी कांदा, लसूण आणि आलं परतून घ्यायचं. हिंग टाकूया, अर्धा चमचा मी हिंग टाकले त्याच्यात. पुन्हा परतून घेऊया आणि ह्याच्यात आता मी ही भाजी फोडणीला टाकते, पालकची. ही बारीक चिरलेली भाजी आहे. गॅस मंद ठेवा आणि ही चांगली ह्याच्यात अशी परतून घ्या. मस्त फोडणीचा अगदी झकास सुवास सुटला आहे बघा. हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा तव्यावर. हा लोखंडी तवा आहे, त्यामुळे ह्याच्यावर पटापट कांदा भाजला जातो. आणि लोखंडी वस्तू किंवा लोखंडी तवा हा आपल्या शरीरासाठी खूप ते आयन महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोखंडी वस्तूंमध्ये आपण नेहमी भाज्या म्हणा किंवा हे असं वाटणाचं हे भाजून घ्यावं साहित्य. पूर्वी मी डाळ टाकली होती चण्याची अर्धा वाटी, ही तर ती ह्याच्यात टाकूया आणि पुन्हा ती भाजी परतवून घेऊया. ही डाळ मी 2-3 पाण्याने धुवून घेतली होती
आणि 5च मिनिटं भिजत ठेवली होती पाण्यात. आता ह्याच्यात मी हे खोबरं की खोवून घेतलेलं जे नारळ आहे खोबरं ते ह्याच्यात टाकते. आणि ते आता चांगलं खरपूस भाजून घेऊया. खरपूस भाजण्यामुळे सुद्धा आपल्या भाजीला एक छान टेस्ट येते. आणि ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. त्याच्यासाठी 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे छान शिजेल. आणि ही झटपट होणारी भाजी आहे. अगदी 10 मिनिटात ही भाजी होते आणि चवीला पण खूप छान लागते. भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा हे अशी घट्ट भाजी भातावर घेऊन सुद्धा आपण जसं अळूचं फतफत म्हणा किंवा अळूची भाजी म्हणा ऋषीपंचमीची जशी खातो तशी ही पण त्या भाजीसारखीच लागते. भातावर पण छान लागते, चपाती बरोबर पण, आणि तुम्ही भाकरी बरोबर पण ही खाऊ शकता. आता हे सगळं कांदा खोबरं लसूण सगळं भाजून झालंय. आता गॅस बंद करते आणि हे सगळं आता ताटात काढून घेऊया. आणि थोडं थंड झालं की मग ह्याच्यात आमचा मालवणी मसाला टाकून आपण हे वाटून घेऊया मिक्सीमध्ये. मग असं खरपूस कांदा खोबरं भाजायचं म्हणजे ते जळू न देता असं खरपूस भाजलं की ह्याची जी भाजण्याची जी एक टेस्ट आहे ती पण त्या भाजीत फार सुंदर लागते. तर नेहमी कांदा खोबरं कच्चं ठेवायचं नाही, ते असं भाजून घ्यायचं. अगदी नवीन ज्या मुली आता नवीन लग्न झालेल्या स्वयंपाक करणाऱ्या असतील त्याने ही टीप नक्की लक्षात ठेवा. पसरवून ठेवूया गार करायला. आणि ह्याच्यात आता आपण आपला हा मालवणी आमचा साठवणीचा मसाला तो 1 चमचा घालूया आणि थोडासा कांदा खोबऱ्याचं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. त्याच्यावरही थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे मी. मस्त सुवास सुटला आहे वाटणाचा, भाजीचा. आता आपण हे वाटून घेऊया. बस वाटून घेऊया भाजी. म्हणजे असं गंधासारखं वाटून घ्यायचं. आणि ही भाजी एकदम थपथपीत करायची, अशी एकदम घट्ट नाही करायची. म्हणजे जी आपल्याला पोळी बरोबर अगदी भाताबरोबर सुद्धा खाता येईल. म्हणजे जसं अळूचं असतं ना फतफत, तसं ही भाजी करायची. ह्याच्यात अजूनही पाणी लागेल. तर ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकू. तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ टाका. आणि ही 2 कोकम तुकडे करून मी टाकले, 4 तुकडे करून.
ती पण त्याच्यात टाका. काढून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी भाजी करायची, म्हणजे कशी होते भाजी ती बघा तुम्हीच. कुकर बघा, हे अशी छान मस्त अगदी सुगंध आला ह्याचा. ह्याच्यात कोकम टाकायला तुम्ही मुळीच विसरू नका हां. ह्या कोकमामुळे त्याची चव आणखीन वाढते. आणि ही अशी थपथपीत पालकची भाजी 2 शिट्यात बघा छान शिजली आहे, डाळ पण शिजली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, की ज्याच्यामुळे माझे अपकमिंग नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मस्त खा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा.